अरे भाई इतना बड़ा. आता आम्ही फिशिंग करतोय. घराच्या बाजूला एक तळ आहे, प्रायव्हेट तळ आहे आणि म्हणजे मालकीचं आहे आणि त्याच्यामध्ये आता फिशिंग करतोय. फिशिंग करायच्या आधी जे काही आतमध्ये टाकले होते या तळ्यामध्ये ना बांबू किंवा मग असे लाकडं वगैरे टाकली जातात. तर माशांना म्हणजे माशांसाठी त्यांच्या ते जे बांबू आहेत किंवा हे जे लाकडं आहेत ना ती पहिले काढली जातात. त्यानंतर मग त्याच्यातून जे काही मासे असतील ते जाळ्याच्या थ्रू काढता येतात. अरे बघ हे माणूस आला माझा. भाई मोठा आहे. सांगा जीवन दादा तुम्ही. हा कटला मासा आहे आणि हा तळ्यातून काढलेला आहे. अच्छा मग छोटा याच्यापेक्षा देखील मोठा असतो आणि हा छोटा आहे थोडा. मग हा खाताना म्हणजे कसं फ्राय करून खायचं की मोस्टली याचं कालवण केलं जाताना फ्राय केलेलं उत्तम लागते. मस्त एकदम. हो का जावा आता घेऊन तिकडे. हात टाकले तरी काय हे चिवणी शेंगाल्याची बारीक वर्जन हे आरामात भाई. तू मनीष गेलाय का आतमध्ये. भाई हा काय तोच आहे कटला आहे. बस झालं मित्रांनो. आता जाळं टाकते डरके. जाळाला एंडी बोलतात. एंडी टाकून आता मासे पकडायचे. बॅटरी आणली तर आणेल ना ते एडिट करेल. वरती कर तुझ्या हात ढोकळ्यावर खाली दोन्ही पाय खाली. नको करू तरी तुम्ही ऐकत नाही. कुठे भेटतोय हे आला जिताळ आला. हो मधला खेचायचा खालून. 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं खेच पुढं अजून लावा. हे आला जिताळ आला. मात्र घ्या घालवलं का आलाय. हेच वरती आला जिताळ आहे. हे उचला. तू थांब. जिताळ आलाय. काम झाला. या इकडे भाई. मात्र हे उचला ना. हे जरा काय बोलणार तुम्हाला. हे बघ गावात तो काय मोठा काय जिताड आहे. बादली घ्या. हे तुम्ही काढलेले झाप बाहेर सगळे. हे झापच नाही वरती काय नाही उचलत आहे. भरपूर मच्छी. बेडूक नवलेला द्यायचं. बाहेरच घ्या बाहेर. बेडू काय तो हा पकड. अरे बेडूक आहे. एक काम कर. याला जाऊ दे.
बालदी टाक. थांबा थांबा थांबा. एक मारो असं तिकडे. असंच आहे पापा. हा बघा जाऊन पाहू शकता. बाजूला राहिले कोणी. त्याला असं आडवा करून दाखवा. भाई हात काढा तुमचा. हा मासा आहे तो मोस्टली गोड्या पाण्यात सापडला जातो डिमांड पण खूप असतं ना. आणि याला आणि याची संख्या कमी होत चाललेली आहे, त्यामुळे याची किंमत देखील झाली नाही. या काटा काढतो सगळं. याला पण मला अर्धवट काम करून द्या. नाही बस झाला बोलणार. ठीक आहे बस झाला ना. कोण तुम्ही म्हणजे असे उचलता टाप टाप काय खारी हे घ्या ना. आपला ट्रे आणला बर्फाचा. भरतोय तुम्ही कोली लोक अशी बोलायला लागल्यावर अंग भरतोय म्हणल्यावर आम्ही काय बोलायचं मराठ्यांनी. तुमच्या जीवर आम्ही हे नंतर बघूट सोडतो मी. तळीच आहेत ना. हे जिताडीच आहेत. हा जिताडा आहे, तो कटला आहे, हा कटला आहे. हा ज्यांच्या वरती असे हे आले ते जिताडे. हे जास्त वाले केसवाले ते हे ना कटले. कटले हा बा हा जिताडा. त्याच्यावरती बेडू घाला बेडू घाला. काठाला बसलेले मच्छी आतमध्ये घेत आहेत. हा चिखलात गेलाच नाही. नाही, हा गेला नाही. बेडू कल्प्याकडे तसं नाही तुझ्याकडे पकड. घ्यायची त्या बारीक नाही. सोड सगळी घे. जमल काय. बारीक जाऊ दे. टाक पलटी मार. तू पलटी मार. वेडी वेडी नंतर बघू. वेडू गोडी मारल. मारली की नाही वेडू. आता ही पहिली काढा बाकीची आहे. ही आपण मारलीच नाही. नाही गेलीच नाही. गेलीच नाही. जाऊ दे तशी जाऊ दे. कारण की आम्ही वंडामध्ये गेलो, तुम्ही बरोबर गेला. आपलं वांडा जायचंच नाही रे. गेलो आणि काय तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवतोय तिकडे जाऊया की काय ते जाळा टाकलाय. तलावामध्ये कशी मच्छी पकडतात ते. आणि लवकर घेतो आम्ही. आणि ते लोक आता फायनल पडतात. आता मागे करा. ठीक आहे. त्याच्या साईडने वगैरे सगळं हे करून जी काही मच्छी होती त्यांना हलवली त्यांनी जागेवरून, जेणेकरून आपल्या जाळ्यामध्ये अडकतील. राजू मात्र चला. ऐकतच नाही. मात्र घे. जाळ टाकला आली मच्छी, जाळ टाकला आली मच्छी. त्याला डिमांड खूप आहे. एवढे मोठे मोठे आहेत ना जिताडे वगैरे ते मला. एक काम करा, आम्ही एक खाणार, तुम्ही मॅगी खा तुमची. अरे जबरदस्त. जिताडे पकडणारे मिस्टर राजू म्हात्रे आणि हे संवादकार आहेत. हे करत काय नाही. हा माझा आणि तो माझाच करणार काय नाही. फक्त बालदी बस दाखवणार काय ते करतायत म्हणून. आणि हे बघा, आणि खरे मेहनत करणारे मिस्टर झावरे बघा, ते बघा अंडरवेअरवर आहेत तरी पण त्यांना थंडी नाही वाजत आहे.
आणि 2 म्हात्रे आहेत, गोविंद म्हात्रे, ते जबरदस्त आहेत दुकानावरून. आणि सध्या आता लसूणाची मागणी झालेली आहे. आणि अशा प्रकारे इकडे तळ्यामध्ये मच्छी पकडली जाते. हे तळे म्हणजे प्रायव्हेट असतात, घराच्या शेजारी किंवा शेतावर वगैरे बनवलेले असतात, प्रत्येकाच्या घरासमोर असतात, ऑलमोस्ट प्रत्येकाच्या. आणि मग या तळ्यामध्ये गोडं पाणी असतं जे वर्षभर पावसामुळे साचलं जातं. आणि त्यामध्ये नंतर मग ही लाकडं वगैरे टाकली तर जेणेकरून ते मासे त्याच्यामध्ये व्यवस्थित मोठे होतील किंवा त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतील, त्यासाठी मध्ये मध्ये लाकडं टाकली जातात. कटले आहेत आणि जिताडा नाही हे जिताडे आहेत. हे जिताडे जिताड्याची किती टोटल पकडले दाखवते याच्यामध्ये? जिताडे आहेत. पूर्ण कॅरेट भरलाय, म्हणजे ऑलमोस्ट भरलाय कॅरेट जिताडे आहेत. हा ते जिताडे आहेत सगळे. आणि हे सगळे कटले. आणि हे सगळे कटले. याला वरस बोलतात. वरस चकाकते बघा किती. परत गावांची आणलाय तो. हा जिताड, हा वरस, हा जिताड, हा तिलापिया बोलतात. म्हणजे तिलापिया इंग्लिश मध्ये तिलापिया, मराठी आमच्याकडे कटला बोलतात. कटला. बादलीत पण मोठा आहे बघ. हा बादलीत एक आहे, बादलीत एक आहे. मोठे आहेत. तिलापिया मोठे आहेत. सकाळच्या नाश्त्याला आमच्याकडे मस्त मॅगी बनवले सालाबाद प्रमाणे. गेल्या वर्षी पण सेम आयटम होता. येस, चला. सकाळी पाण्यासाठी आम्ही इकडे गावची टाकी आहे पाण्याची, तिथे गेलो होतो नळाच्या तिथे. असं सायकलवरून पाणी घेऊन आलो आहे आंघोळीसाठी. प्यायचं पाणी तर आम्ही बॉटल्स घेऊन आलो आहे आंघोळीसाठी. नवलींकडे मोठी काय कामगिरी दिली होती पाणी भरायची. अशी सायकल घेऊन गेलो. ॲटलासची सायकल चालवायला पण खूप दिवसांनी झालेली. आणि चौका पाहिजे. राजूचा चौका. मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. तुम्ही एकटे काय टच करा आणि धावा. मित्रांनो, आम्ही मच्छी पकडल्यानंतर मग बराच वेळ क्रिकेट खेळलो. क्रिकेट होईपर्यंत खेळेपर्यंत इकडे जेवणाचं काम चालू होतं. जेवण बनवत होते. जेवायला काय दुपारचं जेवण आहे. मनीष सांगशील काय जेवायला? तर पहिलं व्हेजवाले वेगळे आहेत, नॉनव्हेजवाले वेगळे आहेत. तर व्हेजमध्ये काय आहेत आपले सावधकर दादा सांगतील. आता काय जेवायला व्हेजमध्ये? पनीर कढी, दाल राईस, दाल फ्राय आणि जिरा राईस. आणि याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये जिताड्याचं फ्राय आहे, प्लेट द्या ना मला. जिताड्याचा रस्सा आहे, चिकन आहे, भात आहे आणि सलाड पण आहे प्रत्येकाला. यांनी 2 घेतले आहेत. जिताड्याचे फ्राय केलं. मसाला पहिल्यांदा मी जिताडा खातो. मस्त लागतोय. बनवलं व्हेज कसं आहे? आणि तुम्ही गुलाबजामुन तुम्हाला मिळाला, आम्हाला नाही. गुलाबजामुन खाल्ला मी.
मच्छी खाताय ना म्हणजे आम्हाला गुलाबजाम नाही. पण जावे अलिबागला ही मच्छी इथंच राहू दे. एक गाडी येईल आणि होऊन जाईल असं करू काहीतरी. हे सगळे वर आलेत ना मासे. तर मित्रांनो आम्ही हे 2 दिवस खूप मजा केली, खूप धमाल केली. रेवस जवळ, अलिबाग मधील रेवस जवळ मानकुळे गाव आहे. या गावात आम्ही खूप धमाल केली. 2 दिवस होते सगळे. तर सगळ्यांनी मजा केली ना. परत यायचं ना कधी पुढल्या वर्षी. तर खरंच खूप मजा आली. खूप सगळ्यांसोबत ना खूप धमाल केली आम्ही. 2 दिवस क्रिकेट खेळलो, बीचवर गेलो, जेवण केलं, वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस केल्या, खूप धमाल केली. तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.